नमस्कार. डिटेलमध्ये बारकावे. प्रसंग एक. मैत्रीण पहिली. अगं काय झालं माहिती आहे का, काल रात्री गंमतच झाली. गंमत कसली पण जाऊ दे. 8 वाजता दाराची बेल वाजली. मी किचनमध्ये होते. आमच्याकडे कोणी दार उघडायला जाईल तर शपथ मीच दार उघडलं. बघतो तर काय, दारात यांची बहीण आणि सगळं कुटुंब उभं. आयत्या वेळी जेवायला आले ना. मग काय, पटापट कुकर लावला, तूर डाळच घेतली. मूगडाळीचं वरण शिजायला वेळ लागतो ना. 3 वाट्यांचा भात लावला. आमच्याकडे इंद्रायणीच लागतो सगळ्यांना. वरण भात केला. तो एकीकडे काकडी बीट कोशिंबीर केली. आंब्याचा सीझन आहे म्हणून बरं, आंबा फोडला वगैरे वगैरे. प्रसंग तोच. मैत्रीण दुसरी. अगं काल रात्री गंमतच झाली. अचानक पाहुणे आले जेवायलाच. मग काय, पटकन वरण भात आणि कोशिंबीर केली. आंबे होतेच. मी वेगळं काही सांगायलाच नको आता, नव्हे का. काही काही माणसं इतकं डिटेलमध्ये सांगत बसतात ना, की ज्याचं नाव ते आणि कुठलीही क्षुल्लक गोष्ट असू दे, समोरच्याला त्यात रस असू दे नसू दे, त्याला त्याचा काही संदर्भ नसला तरीही. आमच्या चिपळूणच्या आजीला आम्ही चिडवायचो. शेजारच्या आळीतल्या जोशांच्या धाकट्या सुनेच्या मामीच्या भावाच्या गाईला वासरू झालं. अगं कशाला आम्हाला सांगतेस, आणि तेही इतकं डिटेलमध्ये. दुसरा एक वर्गाल्ली दिसतो, तो म्हणजे मेडिकल, आजारपण, औषधं याविषयी बोलणारा म्हणजे अत्यंत बारकावे सांगत बोलणारा. कुठलं हॉस्पिटल, मग सलाईन कसं लावलं, उलटीच कशी झाली, नर्स कशी अमूक, डॉक्टर कसे तमूक. ऐकून आपलं डोकं गरगरून आपल्याला औषध घ्यायची वेळ येते. पण यांचं काही थांबण्याचं नाव नाही. असेच काही असतात बाबा, देव, देऊळ यांचं वर्णन करणारे, बारीक सारीक तपशिलासकट. किती रांग होती, गार पाण्यानेच कशी आंघोळ केली, खिचडी प्रसाद वेगळाच लागतो, असं काय काय. खाण्याचं आणि अर्थातच पिण्याचंही वर्णन करणारे त्याहून रसिक. त्यातही मी बघितले मत्स्याहारी मंडळी जरा जास्तच. ससून डॉकला पहाटे गेलो, अमुक मासे आणले, मग ते काटे कसे काढले, कढी केली की कालवण केलं, साग्र संगीत. मी शांतपणे ऐकतो आणि अळूची पातळ भाजी कशी केली गेल्या रविवारी याचं वर्णन करायला सुरुवात करतो. माणूस बोलका असावा, नक्कीच असावा, पण समोरच्या व्यक्तीला कितपत रस किंवा त्या विषयात जाणून घ्यायची इच्छा याचा काही विचारच करत नाहीत. राजकारण, क्रीडा याविषयी असंच. आता मी जागतिक फुटबॉल आणि बुद्धिबळ फॉलो करतो, पण म्हणून मी सामान्य भारतीयांशी त्याचं वर्णन करत बसलो तर तो मला IPLमधल्या सुरस कथा सांगणारच ना. अखेरीस एक बहुधा सर्वश्रुत असलेला ब्रिटिश विनोद. एका माणसाची बायको हरवते. तो तक्रार नोंदवत असतो पोलिसांकडे. पोलीस बायकोचं वर्णन विचारतात, तर हा आपला वजन, उंची, केस, डोळे या सगळ्याचं वर्णन अंदाजे सांगतो. मग बायको वापरत असलेल्या कारची माहिती विचारता मात्र लाल रंग, अमुक सालचं मॉडेल, इकडे थोडा ओरखडा, तिकडे थोडा पोचा, इतकी हॉर्स पॉवर आणि काय काय. अगदी डिटेल बारकाव्यांनिशी इत्यंभूत वर्णन. तेव्हा योग्य ठिकाणी योग्य तेवढ्याच बारकाव्यांनिशी बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. मिजो. असाच एक ढोबळ दिवस 2026. आजचा बोनस. पट्टचित्र ही एक चित्रकलेतील शैली आहे ज्यात अतिशय बारकाव्यांनिशी चित्र काढलं जातं. ओडिशामध्ये पट्टचित्र खूप दिसतात. पट्ट म्हणजे पान, तर पानावर काढलेलं चित्र म्हणजे पट्टचित्र. मी मीनाला विनंती केली चित्राची. बारीक सारीक नक्षी ती एरवी काढतच असते, अगदी कॉन्फरन्स रूममध्ये बसल्या बसल्यासुद्धा. तर पट्टचित्र म्हणून तर तिने पानांचीच नक्षी असलेलं एक चित्र काढलेलं आहे. चित्र डिजिटल आर्ट आहे. चित्रकार मीना शहा. नमस्कार.